विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छानसा पाठ शिकणार आहोत। पाठ कोणता माहिती आहे तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोणी कोणी ऐकलं आहे? अरे वा, सर्वांनी ऐकलं आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या माऊलींनी जन्म दिला त्या माऊलींच्या विषयीचा पाठ आपण आज शिकणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे वीरमाता जिजाऊ। त्या पाठाचं नाव आहे वीरमाता जिजाऊ आणि पाठ आहे पहिला। तर आता आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा अलौकिक पुत्र घडविणाऱ्या वीर जिजामाता वऱ्हाडातल्याच। त्यांचे जन्मगाव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे आहे। जिजामाता यांचा जन्म इसवी सन 12 जानेवारी 1598 मध्ये झाला। वडिलांचे नाव लखुजी जाधव, आईचे नाव म्हाळसाबाई। जिजामाता यांना 4 भाऊ होते। देवगिरीच्या यादव राजांचा वारसा ह्या घराण्याला लाभला होता। जिजामाता लहानपणी खूप खोडकर होत्या। घोड्यावर बसणे, हत्ती पाहणे, रामायण महाभारतामधल्या गोष्टी ऐकणे, वडिलांचे पराक्रम पाहणे हा जिजामाता यांचा नित्यक्रम। ह्या वातावरणात त्यांचे बालपण गेले, त्यामुळे ओघानेच हे संस्कार त्यांच्यावर झालेत। त्या काळात बालवयातच लग्न व्हायचे। जिजामातेचेही लग्न ठरले। त्यांचे सासरचे आडनाव भोसले होते। ते उदयपूरच्या राजघराण्याचा वारसा सांगणारे होते। इसवी सन 1605 रोजी शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला। जिजामाता सासरी आल्यात। 1-2 वर्षे मजेत गेली, पण कालांतराने भोसले जाधव संबंध बिघडले। दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। दिवसेंदिवस विरोध वाढत गेला। पुढे या संबंधांनी भयंकर वळण घेतले। वडील लखुजी जाधव, भाऊ दत्ताजी जाधव लढाईत मारले गेले। भोसले जाधव घराण्यात तणाव निर्माण झाला। जिजामाता यांची फार कोंडी झाली। या घटनांनी त्या नाराज राहायच्या। त्यांना फार काळजी वाटायची। वर्षामागून वर्षे गेली, वातावरणातही बदल झाला। 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजाडला। जिजामातेंनी छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला। नव्या युगपर्वाची सुरुवात झाली। हा दिवस ऐतिहासिक ठरला। जिजामातेंनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवली। शिवरायांच्या जन्माने चोहीकडे आनंद झाला। जिजामातेंनी त्यांना संस्काराचे बाळकडू पाजले। गुरूंना सांगून युद्धकलेत निपुण केले। रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या। शूरवीरांचे वाडवडिलांचे पराक्रम सांगितले। असे शिवरायांचे बालपण गेले। शिवरायांनी मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाहीशी लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले। इसवी सन 1674 मध्ये शिवाजी राजे छत्रपती झाले। जिजामातेला फार आनंद झाला। राज्याचा कारभार, मार्गदर्शन, सततची धावपळ, युद्धाच्या हालचाली यामुळे त्या थकल्या होत्या। अखेर 17 जून 1674 हा दिवस उजाडला। जिजामाता यांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि सारे मराठी साम्राज्य पोरके झाले।